विदर्भ हे नाव ऐकलं की अनेकदा डोळ्यासमोर येतो तो दुष्काळ, पिढ्यानपिढ्या पाण्याची वाट पाहणारी जमीन आणि त्यावर अवलंबून असलेलं सामान्य माणसाचं आयुष्य. आता हा आकडा बघा, 3,75,000 हेक्टर म्हणजे जवळपास 4.25 हेक्टर ही जमीन किती मोठी आहे याचा अंदाज घ्यायचा असेल तर मुंबई शहरापेक्षा 6 पटीने मोठं क्षेत्र आहे. इतक्या मोठ्या जमिनीला पाण्याची तीव्र गरज आहे आणि हे आकडे फक्त जमिनीचे नाहीत तर या मातीवर जगणाऱ्या हजारो कुटुंबांच्या संघर्षाचे आहेत. पण ह्या मोठ्या समस्येवर तितकाच एक मोठा उपाय योजला जातोय. त्याचे नाव आहे वैनगंगा नळगंगा जोड प्रकल्प. तर आज आपण हा प्रकल्प नेमका काय आहे आणि तो खरंच विदर्भाचं चित्र बदलू शकतो का हे शांतपणे समजून घेणार आहोत. कुठलाही उपाय समजून घ्यायचा असेल तर आधी समस्या किती खोल आहे हे पाहावं लागतं. विदर्भाचं पाण्याचं संकट हे केवळ नैसर्गिक नाहीये, त्याचा थेट परिणाम तिथल्या शेतीवर आणि शेतकऱ्यांच्या जगण्यावर होतो. इथे ना 2 वास्तव समोरासमोर उभी आहेत. एकीकडे पाण्याची इतकी कमतरता की हातातोंडाशी आलेली पिकं जळून जातात आणि शेतकरी हतबल होतो. आणि दुसरीकडे त्याच शेतीसाठी, घरात पिण्यासाठी आणि छोट्या मोठ्या उद्योगांसाठी पाण्याची नितांत गरज आहे. या 2 टोकांमध्ये विदर्भ उभा आहे. आणि याच समस्येवर एक ठोस उत्तर म्हणून वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाची आखणी केली गेली आहे. तर मग हा प्रकल्प काम कसा करणार? सोप्या भाषेत सांगतो. जिथे पाणी गरजेपेक्षा जास्त आहे, म्हणजे वैनगंगा नदीच्या खोऱ्यात, तिथून ते अतिरिक्त पाणी उचलून कालव्यांच्या जाळ्यामधनं तिकडे पोचवायचं जिथे पाण्याची खरी गरज आहे, म्हणजे नळगंगा नदीच्या दुष्काळी भागात. हा पाण्याचा प्रवास मुख्यत्वे 3 टप्प्यांमध्ये होईल. पहिला टप्पा भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणातून पाणी उचललं जाईल. दुसरा टप्पा हेच पाणी तब्बल 427 किलोमीटर लांबीच्या कालव्यांमधून प्रवास करेल. आणि मग तिसरा टप्पा हे पाणी बुलढाणा जिल्ह्यातल्या नळगंगा नदीच्या खोऱ्यात सोडलं जाईल. म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा हा प्रवास आहे. चला आता काही आकडे बघूया, म्हणजे या प्रकल्पाचा आवाका आपल्या लक्षात येईल. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च आहे 87,342 कोटी रुपये. ही एक प्रचंड मोठी रक्कम आहे जी या योजनेचं महत्त्व आणि तिची व्याप्ती दोन्ही दाखवते. या योजनेमुळे विदर्भातल्या 6 जिल्ह्यांना थेट फायदा होणार आहे. हे जिल्हे आहेत नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा. या 6 जिल्ह्यांमधल्या मोठ्या भागाला या योजनेतून पाणी मिळणार आहे. आणि हो, फक्त पाणी वाहून नेलं जाणार नाहीये, तर ते साठवलं सुद्धा जाईल. या प्रकल्पांतर्गत एकूण 31 नवीन जलाशय बांधले जाणार आहेत, म्हणजे गरजेच्या वेळी पाणी उपलब्ध राहील अशी एक कायमस्वरूपी सोय. पण हे आकडे, या योजना, हे सगळं कागदावर ठीक आहे. जमिनीवर काय बदलणार आहे? सामान्य माणसाच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? मुख्यतः 3 गोष्टी बदलतील. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीला पाणी मिळेल. दुसरं, पिण्याच्या पाण्याची सोय होईल. आणि तिसरं, उद्योगांना वाढीसाठी जे पाणी लागतं ते उपलब्ध होईल. आणि याचा परिणाम कसा होतो बघा. शेतीचं उत्पादन वाढेल. पाण्यामुळे एक प्रकारची शाश्वती आल्याने शेतकऱ्यांवरचं दडपण कमी होईल आणि आत्महत्यांसारख्या दुर्दैवी घटना कमी व्हायला मदत होईल. पाण्यावर अवलंबून असलेले नवीन उद्योग उभे राहतील, रोजगार वाढेल, जमिनीखालची पाण्याची पातळी सुधारेल. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे समाजात एक आर्थिक स्थैर्य येईल. हा प्रकल्प महत्त्वाचा आहे, यात शंका नाही. पण तो प्रत्यक्षात कधी येणार, त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा राहिलाय आणि पुढे किती वाट पाहावी लागेल हे सुद्धा आपण समजून घेऊया. या प्रकल्पाचा प्रस्ताव 2017-18 मध्ये आला होता. मधल्या काही वर्षांमध्ये कामाची गती थोडी कमी झाली होती, पण आता कामाला पुन्हा वेग आला आहे. तरीसुद्धा या संपूर्ण प्रकल्पाचं बांधकाम आणि पूर्तता व्हायला पुढची साधारण 10 वर्ष लागतील असा अंदाज आहे. आता प्रश्न साहजिक आहे, 10 वर्ष इतका वेळ का लागणार? याचं कारण सोपं आहे. हा एक प्रचंड मोठा आणि तांत्रिकदृष्ट्या खूप गुंतागुंतीचा प्रकल्प आहे. शेकडो किलोमीटरचे कालवे, जलाशय, पंपिंग स्टेशन्स या सगळ्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक नियोजन आणि बांधकाम करावं लागतं. म्हणूनच या प्रकल्पाकडे फक्त एक मोठं बांधकाम म्हणून पाहता येणार नाही. ही विदर्भाच्या नव्या भविष्याची एक प्रकारे पायाभरणी आहे. कारण हे पाणी फक्त शेतीला नाही मिळणार, तर हे पाणी इथल्या लाखो कुटुंबांच्या मनात एक नवी आशा निर्माण करणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जेव्हा पाण्याची दिशा बदलते तेव्हा भविष्याची दिशाही बदलते. हा प्रकल्प त्याच दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. आपल्या भागातील विकासाची आणि बदलांची अशीच खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी अर्बन ग्रोथ इंडिया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.